सो हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज वैशाली बाबा. वेलकम टू वैशालीज किचन. सो आज ना मला केक खायची क्रेविंग होत होती. मग वाटलं आज केक करू आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करू. सो आज मी ओरिओ बिस्किटचा केक करणार आहे. सिंपल, लाईक झटपट फटाफट असं लवकर बनव असं एवढं सिंपल बनवणार आहे. ॲटलिस्ट 20 to 25 मिनिट्समध्ये बनवून टाकणार आहे आपण. सो रेसिपी शेअर करणार आहे. मग पूर्ण व्हिडिओ बघून जा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. चला केक बनवू आता आपण. तर इथं आहे ना मी ओरिओ बिस्किटचे 10 वाले 3 पॅकेट घेतलेले आहे. ह्याला असं ओपन करून घ्यायचं आणि ह्याच्यामधलं क्रीम सेपरेट करून घ्यायचं. तर त्यांना सेपरेट करून झालेलं आहे. आता याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. इथं ऑलरेडी ओरिओ बिस्किट खूप गोड असतं, तरी पण नंतर त्याच्यात दूध वगैरे टाकल्यावर थोडं कमी होऊन जातं. तर वरून मी थोडं साखर टाकून घेतलंय. त्याला दळून. आता तुम्ही इथं बघू शकता मी दळून घेतलंय. असं चांगलं पिठासारखं एकदम सॉफ्ट दळलं पाहिजे. आता याला आपण एका बॉलमध्ये काढून घेऊ. ह्याच्यात ना आपण थोडंसं दूध टाकून घेऊ आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता लम्स वगैरे काही राहू नये, एकदम सॉफ्ट मिक्स करून घ्यायचं असं. चांगलं एकदम एकच अँगलमध्ये फेटून घ्यायचं. ह्यानंतर आता ह्याच्यात आहे ना मी स्पंजी होण्यासाठी थोडंसं इनो घालून घेतलेलं आहे. परत एकदा याला फेटून घ्यायचं आणि थोडंसं दूध टाकून घेऊन मी अजून फेटून घेतलेलं आहे. याला जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं. जे आपण क्रीम सेपरेट केलेली होती ना ते पण ह्याच्यात ॲड करून घ्यायची आणि चांगलं याला एकच अँगलमध्ये फेटून घ्यायचं. तर तुम्ही इथं बघू शकता मी चांगलं बॅटरला मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला ना साईडला ठेवून घ्यायचं 5 मिनटं. तोपर्यंत आपण आहे ना कुकरमध्ये पाणी घालून ह्याला स्टीम द्यायची तयारी करू. केकला बेक करायसाठी सगळ्यात आधी मी इथं कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यात छोटीशी वाटी ठेवून घेतली आहे मी. कारण जे बाउलमध्ये आपण केक करतो ना ते बाउल ह्याच्यावर ठेवून टाकू म्हणजे चांगलं बेक होतं आपलं केक, त्याला चांगली वाफ भेटते. आणि आपल्याकडं बटर पेपर नव्हतं म्हणून मी त्यानं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. जर तुम्हाला बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण लावू शकतो. तेल जास्त नाही लावायचं, थोडंच लावायचं. आणि जे मिक्सचर आपण तयार केलेलं होतं ना बिस्किटचं ते ह्याच्यात घालून घ्यायचं आणि चांगलं ह्याला त्या वाटीवर ठेवून टाकायचं. आणि मी ह्याच्यात ना काय केलेलं आहे, इथं डायरी मिल्कचे पीसेस करून ह्याच्यातच घालून घेतलेलं आहे. कारण मला असं आवडतं असं, कारण टेस्ट असं भारी लागतं. तुम्हाला तसं नाही आवडत तर तुम्ही असं पण करून डार्क चॉकलेटला डबल बॉइलिंग करून त्याच्यावर मेल्ट करून गार्निश करू शकता आणि फ्रीजमध्ये 6 to 7 hours सेट व्हायसाठी ठेवून टाकायचं. असं पण करू शकता आणि तुम्ही तसं पण करू शकता. मला असं खायचं होतं म्हणून मी असं केलेलं आहे. सो ह्याला आता 20 मिनिट्स आपण गॅसवर ठेवायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि सीटी काढून घ्यायची त्याची आणि करेक्ट 20 मिनिट्स ठेवून घ्यायचं याला.
तर गाईस तुम्ही बघू शकता मी केकला बेक व्हायसाठी ठेवून टाकलेला आहे, कुकरमध्ये लावून दिलेला आहे आणि त्याची सिटी काढून घ्यायची बरं का. एक्सक्यूज मी. तर ना आपल्याकडे मायक्रोवेव्ह नाही, सो नो टेन्शन. ओके, आपण कुकरमध्ये पण बेक करू शकतो आणि पातेल्यात सुद्धा बेक करून घेऊ शकतो. सो मी पातेलं अवॉइड करून कुकरमध्ये बेक केलेलं आहे, कारण ह्याच्या आधी सुद्धा कुकरमध्ये बेक केलं आहे म्हणून. तर पातेल्यात तुम्हाला बेक करायचं असलं ना त्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं किंवा पाणी, युअर विश, ऑप्शन आहे तुमच्याकडे दोन्ही पण. आणि त्याच्यात ना थोडं वाटी किंवा स्टँड ठेवून घ्यायचं लेंथ यायसाठी, मग त्याला स्टीम आलं पाहिजे ना. आणि मग ना ते बॅटर ठेवून द्यायचं आणि त्याला झाकून द्यायचं 15 to 20 मिनिट्स बेक व्हायसाठी ठेवून द्यायचं. आणि जर आपल्याला केक शिजलंय का नाही असं बघायचं असलं, बेक झालंय का नाही असं बघायचं असलं ना, टूथपिक किंवा चाकू घालून त्याच्यात असं घालून द्यायचं. मी दाखवेल तुम्हाला. जर ते क्लीन आलं ना बाहेर, मग समजून घ्यायचं आपलं केक रेडी आहे. जर नाही आलं ना, अजून 5 ते 10 मिनिटाला बेक व्हायसाठी ठेवू शकता तुम्ही. तर तुम्ही इथं बघू शकता, ओव्हन नसलं तरी ना आपण केक खाऊ शकतो. आणि मी ना लई लवकरात लवकर बनवलं आहे. जास्तीत जास्त 4 to 5 इंग्रेडियंट्स घेतलेलं आहे आणि मी त्याला ना चॉकलेट मेल्ट करणार ते त्याच्यातच घालून दिलेलं आहे. जर तुम्हाला वरी टॉपिंग पाहिजे असेल तर डार्क चॉकलेट आणून त्याला डबल बॉइलिंग करून त्याच्यात थोडंसं मिल्क घालून ॲड करून त्याला डबल बॉइलिंग करून त्याच्यावर गार्निश करायचं आणि फ्रीजमध्ये 6 to 7 hours थंड व्हायसाठी ठेवून टाकायचं, म्हणून त्याचं वरलं बेस जे आहे ना ते बेक होऊन जाईल. मला तसं नाही आवडत म्हणून मी असं करून टाकलं, कारण मला तसे इंग्रेडियंट्स पण नव्हते. जर आता बघू आपण आपला केक रेडी झालेला आहे का नाही. तर चला बघू आता आपला केक बेक झाले का नाही. ॲज यू कॅन सी आपलं चाकू क्लीन आलेलं आहे. हे ना मध्ये चॉकलेट घातलं म्हणून असं चॉकलेट आलेलं आहे. आता याला ना केकला गार होऊ द्यायचं. एक 5-10 मिनिट साईडला ठेवलं ना ते ऑटोमॅटिक गार होऊन जाईल. तर गाईस तुम्ही इथं बघू शकता आपला केक रेडी झालेला आहे आणि त्याला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि किती सॉफ्ट झाले तुम्ही बघू शकता. चला आता आपण याला कट करून बघू. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे, किती सॉफ्ट झालेलं आहे. चला आता आपण याला टेस्ट करून बघू. तर गाईज इथं आता मी टेस्ट करून बघते कसं झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता. एकदम भारी झालेलं आहे. जर तुम्हाला अजून गोड हवा असेल ना, तुम्ही तर डार्क चॉकलेट मेल्ट करून त्याच्यावर घालून रेफ्रिजरेट करायला एक 6 to 7 hours ठेवू शकता. तर हे होती आजची रेसिपी. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.